पुढे चालेल. काय हा करायचं? पुंगीस गुलाबी झाला की त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची. घालूया मग आता. हो पुरे. आता टॅमॅटो, सीझनिंग मसाला. सीझनिंग मसाला हो हा आपण नॉर्मली कशा कशात वापरतो? सूपमध्ये वापरतो. सूप करताना. हो. अच्छा, किती लागणार आहे बघा? पुरे. पुरे. आता अख्खा मसाला, अख्खा मसाला. त्याच्यामध्ये काय काय हो? दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि मसाला वेलची. बरं, मसाला वेलची. हो. हे 4 पदार्थ आहेत. चालतं. आता हा गरम मसाला टाकायचा थोडासा. बरं. बस पुरे पुरे पुरे. पुरे. पुढे काय लागणार आहे? आता सोया चंक्स सोया चंक्स. बरं, हे जे सोया चंक्स आहेत हे काय पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत. किती वेळ? अर्धा तास. सोया चंक्स आपण घातले. आता मिक्स भाज्या. मिक्स भाज्या. हो बघा. पुरे. आता याच्यामध्ये काजू. काजू आपण खूप घालूया ना? हो सगळे. तांदूळ, तांदूळ. भिजवलेला तांदूळ. किती वेळ भिजवला होता? काय नाही 5 मिनटं फक्त. भिजवलेला तांदूळ आपण घातला. ओके. तर हे सर्व परतवून घ्यायचं. बरं. आता याच्यामध्ये हळद, तिखट, लाल तिखट. आपण मसाले 3 प्रकारचे घालून परत लाल तिखट थोडंसं तिखट. हो मीठ. आता सर्व पूर्ण मिक्स करायचं आणि मग पाणी घालायचं. जेवढं पाणी वाट्या आपण तांदूळ घेतलंय तेवढं वाटी पाणी घालायचं. गरम गरम पाणी घालायचं. हो. अंदाजानुसार घालायचं. हो. पाणी आपण गरम घेतलंय का? हो गरम करून घेतलेलं आहे. बरं, ठीक. पाणी आपण घातलं. त्याला आता उकळी यायला पण सुरुवात झाली. हो. आता हे मिक्स करून घ्यायचं. उकळी आली झाकण ठेवून द्यायचं. बरं. किती वेळ लागेल शिजून? त्याला 10 मिनिटं. फक्त 10 मिनिटं लागणार आहेत पौष्टिक पुलाव तयार होण्यासाठी. तुम्ही अजिबात वाट पाहू नका. पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पौष्टिक पुलावसाठी लागणारं साहित्य: मिक्स भाज्या, तांदूळ, टोमॅटोचे उभे काप, भिजवलेले सोया चंक्स, कांदा, गरम मसाला, काजू, अख्खा खडा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, सीझनिंग मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यात कांद्याचे काप घालून ते गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, सीझनिंग मसाला, अख्खा खडा गरम मसाला, भिजवलेले सोया चंक्स, मिक्स भाज्या, काजू आणि भिजवलेले तांदूळ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालून पुन्हा एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याला एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर फ्रायपॅनवर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यावं आणि पौष्टिक पुलाव सर्व्ह करावा. खाऊच्या डब्यातले पदार्थ पाहण्यासाठी आज आपण आलो होतो नालासोपारा पूर्व भागातल्या प्रतिभाताईंच्या घरी. इतके छान तुम्ही आमच्यासाठी पदार्थ केलेत, इतक्या छान गप्पा मारल्यात, तुमच्या आवडीनिवडी सांगितल्यात. मला खूप बरं वाटलं तुमच्याकडे येऊन. तुमच्यासाठी अनुभव कसा होता? खूपच छान होता. बरं. आणि आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम तुम्ही नेहमी पाहता असं म्हणालात. हो. मग स्वतः तुम्ही सहभागी झालात. हो. तो आनंद असेलच ना? आनंदाचा तर फारच झाला. जो कार्यक्रम मी 1:30 वाजता जेवताना पाहत होती तो आज प्रत्यक्षात माझ्या घरी आला, त्याच्याबद्दल खूप आनंद झालेला आहे. थँक्यू सो मच. तुमच्या आयुष्यातला हा आनंद असाच कायम राहो म्हणून झी मराठीकडनं ही छानशी भेटवस्तू. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?